नमस्कार, मी विशाल पाटील. क्रॉस फायरच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 5 सप्टेंबर 2021 मध्ये झालेली अटक, त्यानंतर धनंजय मुंडेंनी जबरदस्तीनं गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप आणि यानंतर सगळीकडे एकाच नावाची चर्चा रंगली, ती म्हणजे करुणा शर्मा, म्हणजे अर्थातच करुणा मुंडे यांच्या नावाची. मात्र आपण शर्मा नव्हे तर मुंडे असल्याचा दावा त्या गेल्या कित्येक वर्षांपासून करताना दिसून आलेल्या आहेत. अखेर त्यांच्या या दाव्याला वांद्रे फॅमिली कोर्टानं न्याय दिला. धनंजय मुंडे यांनी दर महिन्याला करुणा मुंडेंना 2 लाख रुपये इतकी पोटगी स्वरूपात द्यावी असे थेट आदेश कोर्टानं दिले. हे झालं आतापर्यंतचं. मात्र या सर्व प्रकरणाची सुरुवात नेमकी कुठून झाली, इतक्या वर्षामध्ये नेमकं काय काय घडलं, या सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आज आपल्यासोबत क्रॉस फायरसाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत स्वतः करुणा मुंडे. करुणाजी, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या स्टुडिओमध्ये आणि क्रॉस फायरच्या आजच्या भागात. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आपण थोडं तुमच्या इतिहासात डोकावून पाहणार आहोत. केव्हा काय सुरुवात झाली इथून सुरुवात करणार आहोत. मात्र न्यायालयानं दिलेला निकाल, कोर्टाचा हा निकाल तुम्ही कसं पाहता? कोर्टाच्या या निकालामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे? पहिल्यांदा न्यायाधीश साहेबांच्या जे जज होते खूप चांगले होते आणि न्यायालयाच्या आज जे लोकांचा विश्वास राहिला नाहीये, पण न्याय मिळते हे सगळी गोष्टीच्या न्यायालयाच्या आणि न्यायाधीश साहेबांच्या, मी माझे ॲडव्होकेटच्या सगळ्यांच्या मी हात जोडून कौतुक करते आणि धन्यवाद मानते जे माझ्याकडून निकाल दिला. बरं, तुमच्या बाजूने निकाल लागला, तुम्ही धन्यवाद म्हणालात, कालही आमच्या समोर म्हणजे माध्यमांसमोर आलात. मात्र त्यानंतर घरामध्ये असं नेमकं काय घडलं की बाहेर जाऊन तुम्हाला माध्यमांशी संवाद साधावा लागला? तो सगळे तुमचे जे प्रतिनिधी होते तिकडे त्यांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि माझे मुलगेचे कडून मी तुम्हाला क्षमस्वी आहे. मी क्षमा मागते की माध्यमांशी त्यांनी असं गैरव्यवहार केला आहे, पण तो किती फ्रस्ट्रेशनमध्ये होता. आणि जे मुलगा आहे ते खूप मोठी वयाचा नाही आहे, खूप नाजूक वयाचा मुलगा आहे. 21 वर्ष वय आहे त्यांची, मुलगीची 19 वर्ष आहे फक्त. पण त्यांच्या तुम्ही बघा ते लोक किती सहन करताय, किती सहन करताय. आज ज्या वेळे माझी मुलगी 15 वर्षाची होती त्यावेळेपासून आमच्या वाद चालू आहे, तरी पण धनंजय मुंडेला कुठेही असं वाटत नाही की नी हे महिलावरती जे कधीतरी आपली बायको होती है ना, आपले 2 मुलाबाळांची आई आता पण आहे है ना, आपले 2 मुलाबाळ आहे, तो कुठेतरी आपण ये अन्याय अत्याचार थांबवायला पाहिजे असं त्यांना कधीही वाटलं नाही. पण आज त्यांनी माझ्यावरती अत्याचार करून करून आज मुलाबाळांवरती अत्याचार करणं सुरुवात केलेली आहे कालपासून. क्योंकि तुमचे प्रतिनिधीकडून तुम्ही विचारा, ते मुलगेचे वाक्य नाही आहे. मग कोण आहे? धनंजय मुंडे. का? आणि ज्या वेळे माझा मीडिया बाईट चालत होता, मुलगा अचानक आला, त्यांना कंटिन्यू कॉल येत होते आणि त्यांचे वडीलचे कॉल होते, धनंजय मुंडेचे कॉल होते की तुम्ही थांबा थांबा, ते मीडिया ट्रायल नकोय, आईला म्हणा की ते मीडियावरती बोलू नका. पण मी काय त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही होती. ऐका, 4 तारखेला हे निकाल लागलेला आहे. 5 तारखेला मला माझे ॲडव्होकेटनी पाठवला की कॉंग्रॅच्युलेशन, हे तुमच्याकडून निकाल लागलेला आहे, कॉंग्रॅच्युलेशन. तो मला वाटलं नाही की काय नेमकं निकाल झालेला आहे. मी विचारलं की मी नंतर मी बघू, वाचू प्रॉपर. तो अचानक मी वाचली नाही, पण कल अंजली दमानियाचा मला मेसेज आला, कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्याकडून निकाल लागला. आणि नंतर 1 तासामध्ये सगळे 30-40 मीडियाचे लोक अचानक माझ्या घरी आले. तुम्ही काढू शकत नाही ना बाहेर. तो मी फक्त इतका बोलणार होती आणि इतका बोलत होती की जे माझा आज बेरोजगार मुलगा आहे, आज धनंजय मुंडे मंत्रीचा मुलगा आज बेरोजगार बसलेला आहे आणि आज कोर्टाने माझ्याकडून निकाल दिलेला आहे, त्याच्यासाठी आज माझा मुलगा बेरोजगार आहे, मुलगी बेरोजगार आहे, त्यांच्या नावावरती 1 रुपयाची प्रॉपर्टी सुद्धा नाही आहे.
आणि आज नोकरचे नावावरती 4-4 हजार कोटीची प्रॉपर्टी आहे. सगळ्यांनी बघितलेलं आहे. सूर्यधस साहेबांनी, अंजली दमानिया ताईंनी, सगळ्यांनी ते दाखवलेलं आहे. आज 60 दिवसापासून चालू आहे सगळं. त्या सगळं अगोदरपासून मला खूप काही माहिती आहे की आमच्याकडे काही नाही आहे. तो मी आज 2022 मध्ये ते खटला टाकलेला आहे की माझ्या मुलाबाळांना काहीतरी हक्क मिळावा. एक आम्हाला आमच्या हक्काच्या पोटगी मिळावी की मी जरी असेल नसेल, उद्या कधी माझ्या काय बरं वाईट झाला, माझं पण असं मर्डर होऊ शकते. पण अशी भीती तुम्हाला का वाटते? भीती नाहीये मला. मी एक जिंदा लाश आहे. पण मग ही शंका का? मला काय भीती नाही. नाही, मला शंका नाहीये. असंच मला आईला त्रास देऊन देऊन हे लोकांनी त्यांचा पण जीव संपवला. आणि आज माझ्यासोबत मारहाण झाली, खूप काय झाला. त्याच्यासाठी मी असा विचार करून ते खटला टाकला. त्याच्यामध्ये निकाल निघाला. तो मी काय वाईट बोलत नाही होती मीडियावरती. मी फक्त इतका बोलत होती, न्यायाधीश साहेबांचा धन्यवाद, माझ्या ॲडव्होकेटचा धन्यवाद आणि सगळ्यांचा धन्यवाद करत होती. तो माझा मुलगा आला आणि खूप ओरडून ओरडून सगळ्यांना सांगितलं की तुम्ही जाओ, निघा तुम्ही इकडून, आम्हाला बाईट नाही द्यायचं आहे. पण मला पण राग आला, कशाला नाही द्यायचं आहे? मी काय वाईट बोलत होती? काय वाईट बोलत होती मी? फक्त न्यायाधीश साहेबांच्या, माझ्या ॲडव्होकेटचा मी धन्यवाद मानू शकत नाही? इतकी कौन सी भीती आहे माझ्या? मला कौन सी भीती आहे? कोई मेरा घर चला रहा है, कुछ कर रहा है, काय आहे? नाही. तो मी बाहेर जाऊन बाईट दिली आणि हे सगळं जे आहे, माझ्या नवऱ्यानी काय सांगितलं काय नाही सांगितलं, माझ्या मुलांनी हे पोस्ट टाकली. बरं, कोर्टाचा निकाल काय किंवा मुलांनी काय टाकलं या विषयावरती आपण येऊयात. आता मला थोडं इतिहासात जायचंय. खरोखर तुमचं लग्न धनंजय मुंडे यांच्याबरोबर झालं का? जर लग्न झालं असेल तर किती वर्षांपूर्वी? कशी झाली ओळख? आणि मग त्यानंतर कोण कोण साक्षीदार होतं या लग्नाचं? ऐका, 96 मध्ये आम्ही भेटलो आणि त्यानंतर 98 मध्ये आमचं लग्न झाला. आणि लग्नाचे साक्षीदार त्यांचे घरचे पण होते, त्यांचे मित्रसंबंधी होते, माझे मित्रसंबंधी होते, माझे घरचे लोक होते. आणि त्यानंतर ये रिश्ता जे आहे ते खूप चांगली पद्धतीने चालला. आणि जसं की आमची लव्ह मॅरेज होती, खूप काही असे वाद अगोदर पण झाले. माझ्या फॅमिलीच्या पण, माझी जी आई होती त्यांच्या पण त्यांना पण असं वाटलं नाही होतं की मी त्यांच्यासोबत लग्न करू. त्यांच्या पण तो पण राजी नाही होती. बरोबर. पण मग आपण वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ याविषयी बोलतोय. लग्नाच्या वेळेला जर इतकं सगळ्यांना सगळं माहिती होतं तरी देखील तुम्ही दुसरं लग्न का होऊ दिलं? ज्या वेळेला दुसरं लग्न होत होतं त्यावेळेलाच तुम्ही आवाज का नाही उचलला? दुसरं लग्न होतंय याला पहिल्या पत्नीनं मान्यता कशी काय दिली? ऐका, मी इंदोरमध्ये होती ज्या वेळेला आमचं लग्न झाला. खूप वर्ष मी इंदोरमध्ये राहिली आहे. 98, 96, 97, 98 आणि 2001 मध्ये आम्ही मुंबईमध्ये राहण्यासाठी आलेलो आहे. आणि अगोदर मी इंदोरमध्ये होती. आणि ह्यांचं जे दुसरं लग्न झालेलं आहे 2001 मध्ये झालेलं आहे. आणि त्यांनी 2001 मध्ये लास्टमध्ये मला मुंबईमध्ये आणलेलं आहे. आणि ज्यावेळे ह्यांचा लग्न झाला होता त्यावेळे काहीही मला माहीत पडला नाही. क्योंकि तुम्हाला माहित आहे त्यावेळे इतका सोशल मीडिया नाही होता. आणि मी अगोदरपासून टीव्ही बघत नाही. आता पण मी टीव्ही बघत नाही. आता पण माझ्या स्वतःचा पक्ष हे स्वराज्य शक्ती सेना नावाचा, पण मी टीव्ही बघत नाही. पण मग राजकारणामध्ये का पक्षाचं तुम्ही नाव सांगताय? इतका मोठा पक्ष घरीच असताना मग दुसरा पक्ष का? तुम्हाला असं वाटते का धनंजय मुंडे असताना कोणी मोठा पक्ष मला संधी देईल? का नाही देऊ शकत? जरी त्यांची आवड आहे की माझी बायको करुणा मुंडे राजकारणामध्ये येईल, तो कोणालाही जरी सांगितला तो रातोरात मी उद्या आमदार होऊ शकते, जरी त्यांनी सांगितला. पर जरी त्यांनी नाही सांगितलं तो मला आज किती मोठा संघर्ष करावा लागते ते मला माहित आहे. आणि पूर्ण महाराष्ट्र पण बघतोय. पण संघर्ष करून मी माघार घेणार नाही.
बरं, तुम्ही सातत्यानं संघर्ष करता आहात. काही गोष्टी मला विचाराव्याशा वाटतात की काही संबंध हे परस्पर म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरती असतात, थेट लग्नापर्यंत ते जातात, अपत्यही होतात, मात्र नकार दिला जातो, छाती ठोकपणे ते समोर येऊ दिलं जात नाही. यामागची नेमकी काय कारणं होती? हे मागचे नेमकी काय कारण आहे ते तो त्यांना जरी तुम्ही विचारलं तो बरं होईल. कसं आहे तुमची की बाजू काय आहे मग त्यांना विचारूच. माझी बाजू काय आहे ना, आणि त्यांना काय माझी प्रॉब्लेम नाही आहे. हम्म. आणि असे काही दलाल लोक आहे आमचे मध्ये, आणि धनंजय मुंडेंनी मला सोडलं नाही आहे. मी आज मीडिया समोर बोलते, आणि तो चांगला बाप आहे आणि चांगला पती पण होता. त्याच्यासाठी आज मी 27 वर्ष त्यांच्यासोबत संसार केला. पण आज घरगुती खूप सारी बातें होती है, तरी पण आज मोठे मोठे घरों में खूप मोठी मोठी घटनाएं होती है, बहुत सारी चीजें होती है जे मी आज कॅमेरे समोर सांगू शकत नाही. बरं. आमच्या घरामध्ये पण खूप काय घडलं. जसे माझी बहिणीसोबत हे ते सगळं सगळ्यांना माहिती आहे. आता सगळ्या गोष्टी समोर आली आहे. पण अशी खूप काही लोकांच्या घरामध्ये होते पण समोर येत नाही. बरं, पण आणि लग्न त्यानंतर झालेले वाद, दुसरं लग्न, मुंडे कुटुंब तर इतकं मोठं कुटुंब आहे की त्यांचा चाहता वर्ग असेल, त्यांचे कार्यकर्ते असतील, ही फार मोठी संख्या आहे. मात्र या कुटुंबातले वरिष्ठ किंवा त्यांच्या समोर या घटना कधी घडल्याच नाही का? त्याच्यामध्ये त्यांनी इंटरफिअरन्स केलाच नाही का? जर परस्पर सहमतीनं हे लग्न झालेलं होतं, सगळ्या गोष्टी होत्या, तर मग त्यातल्या वडीलधाऱ्यांनी यामध्ये कधी लक्ष घातलं नाही का? तुमच्याशी, तुमच्या मुलाबाळांशी जवळीक करण्याचा प्रयत्न कधी झाला नाही का? कारण शेवटी नातं होतं. खूप चांगला प्रश्न विचारला. ज्यावेळे मुंडे साहेब होते आणि ज्यावेळे त्यांचे वडील होते, जे माझे सासरे आहे, स्वर्गीय श्री पंडित मुंडेजी, ज्यावेळे दोघी होते त्यावेळे तो वेळे पण धनंजय मुंडेंनी 2 वेळे मला सोडला. का? 2 वेळेनी 3 वेळे असंच त्यांचे डोक्यावरती होता. मी तो इंदोरमध्ये होती. कधी यायचे कधी नाही यायचे, 3-3 महिने नाही यायचे. मी तुला सोडणार आहे, तू कुठेतरी दुसरं लग्न कर, असं तसा काय पण बोलत होते. आणि नंतर तो असा माझा लग्न झाला नंतर मी कुठे लग्न करणार आता, है ना. आणि आमची प्यार होता तो पण आहे. तो त्यावेळे पण ज्यावेळे माझे सासरे होते आणि चाचा सासरे माननीय गोपीनाथ मुंडेजी होते, पंडितांना होते, त्यावेळे ते दोघींनी आमचे वाद मिटून हे रिश्ता पुढे केला. पण ज्यावेळे आज ते राहिले नाही या दुनियामध्ये, तो आज कोणी बोलणार आहे. पंकजाताई मुंडे खूप नफरत करत होती धनंजय मुंडेकडून. का? तुम्हाला तो माहिती आहे 2009 पासून वाद चालू आहे दोघं भाई बहिणीचा. आता 2023 मध्ये एकत्र आलेले आहे. आणि तो पण कशासाठी आलेले आहे, पंकजाताईच्या पूर्ण जे पॉलिटिकल करिअर आहे ते खतम झाला होता, संपून झाला होता. आणि त्याच्यासाठी आज पंकजाताई खूप काही गोष्ट त्याच्यावरती बोलण्यासाठी, पण त्याच्या विषयावरती मला जायचं नाही. बरं, पण जर पंकजाताईंचा तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे, तर पंकजाताईंशी एक महिला म्हणून तुम्ही या गोष्टी शेअर केल्या असतील, त्यांनी बहीण म्हणून याच्यात काही पुढाकार घेतला का? ते सोडवण्याचा प्रयत्न केला का? ऐका, 2009 पासून 2023 पर्यंत ज्यावेळे मी धनंजय मुंडे सोबत होती, माझा नवरा जे आहे धनंजय मुंडे त्यांच्यासोबत बोलत नाही होता. दोघांचा वाद होता. पण हा राजकीय वाद आहे की काय आहे? ऐका ना, हा त्यांचा तो राजकीय वाद होता ना. परली विधानसभा ते दोघांचा राजकीय वाद होता. आणि त्यावेळेस जरी माझा नवरा त्यांच्यासोबत बोलत नाही आहे, तो मी कसे बोलणार, है ना. आणि ज्या वेळे मला परलीमध्ये माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली, त्यांनी एक स्टेटमेंट केला होता की आज परलीची मान खाली गेली आहे. पण हे राजकारणी लोक जे आहे त्यांचा बोलणं एक असतो आणि वागणं एक असतो. तुम्ही बघितलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्र बघत आहे. एक महिला जे 3 वर्षपासून 27 वर्ष संसार केला, चालेल माझा नवरा मंत्री झाला, पण त्यांना मंत्री केला कोण? मीच केलाय ना. स्वतःच्या अस्तित्व लपवून. कसं काय?
कसं काय आज स्वतःच्या अस्तित्व एक महिला जे असते ना, मी आज इतकी टॅलेंटेड आहे, सगळे लोकांनी माझा टॅलेंट बघितलेला आहे. आज धनंजय मुंडेला दुसरा केस आहे, जी माझी जीत झालेली आहे आणि हायकोर्टामध्ये जीत झाली आहे, माझी विजय झाली आहे आणि आज काल विजय झाली आहे. आज धनंजय मुंडे सारखे व्यक्तीला मी टक्कर देत आहे. किती टॅलेंटेड आहे आणि आज खूप काय माझ्या टॅलेंट आहे ती मी बोलू शकत नाही, इतकी वेळ नाही आपल्याकडे. तो हे सगळं अस्तित्व लपवून एक महिला नवऱ्याचं अस्तित्व निर्माण करते. आज कुठेतरी मी स्वतःचं अस्तित्व लपवून कधीही मी कोणाला सांगितलं नाही की मी धनंजय मुंडेची बायको आहे. कधीही माझे घरचे लोकांनी मी 1 रुपयाचा धनंजय मुंडेच्या एक साईन कुठेतरी कधी एक फोन कधीही त्यांचा वापर केला नाही आम्ही या माझ्या घरचे लोकांनी कधीही नाही. बरं, तुम्ही म्हणता गैरवापर केला नाही, पण तरी देखील तुम्ही त्यांच्याकडनं पोटगी मागताय तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी. ते माझ्या नाही, मी या विषयावर ऐका ते माझा हक्क आहे. ते एक महिलाचा हक्क आहे. 27 वर्ष दिलेले आहे आणि ज्या वेळे धनंजय मुंडेचा वाईट काल होता ते 2009 पासून 2019 पर्यंत, तो वेळे तुम्ही बघा, माझ्याकडे इतके पुरावे आहे. माझी खूप प्रॉपर्टी होती, सगळी बिकून मी त्यांना पैसे दिले आणि माझ्या मंगळसूत्र, क्योंकि वाईट काल होता ना, वाईट काल होता. माझ्याकडे 2 लेटर आहे त्यांची रायटिंगचे 2019चे. काय परिस्थिती होती त्यांची, ते रडत होते. एकदा रात्री 1 वाजता येऊन रडत होते, पैसे नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. तो मी सांगितलं, मेरी एक आदत है कि ज्या वेळे मला असं टेंशन होता है ना, मैं भगवान के पास लेटर लिख के अपनी परेशानी भगवान को दे देती हूँ. तो वही मैंने मेरे पति को भी सिखाई है बात की तुम्ही लिहा, जे तुमचं टेन्शन आहे तुम्ही लिहून टाका आणि शिवबाबाच्या समोर तुम्ही ठेवा, असं मी म्हणते त्यांना. तर त्यांनी लिहून ठेवले होते 2 लेटर, आज पण माझ्याकडे आहे. तो 2 वेळे पूर्ण जेवर गिरवी ठेवून HDFC मध्ये, ICICI बँकमध्ये पूर्ण पैसे दिले मी. मला असं थोडी ना वाटत होता की माझा नवरा 27 वर्ष नंतर 2 मुलाबाळा, इतके मोठे मुलाबाळा आहे, त्यानंतर मला सोडणार रोडवरती, असं मला कधी वाटत नाही होता. पण तुम्ही केलेलं आणि तो पण सॅक्रिफाईस, सांगत बलिदान, होते. याचा विसर मग त्यांना का पडावा? तुम्ही केलेलं जे बलिदान आहे, तुम्ही म्हणताय की मी माझे दागिने दिले होते, घर गहाण ठेवलेलं होतं, त्याची परतफेड काय? त्याची परतफेड मतलब त्यांच्याकडनं तुम्हाला मदत किंवा सरळ तुम्ही म्हणताय मला सोडून देण्यात आलं, आपल्याला जाणीव असते तुम्ही कुठली मदत केली तर त्या अपेक्षेनं दुसराही ती मदत करतो, मग असं का नाही घडलं? तेच ना, तुम्ही आज 27 वर्ष स्वतःच्या अस्तित्वाने सगळं बिकून टिकून ज्ञान ध्यान भगवानची पूजा पाठ सगळं करून धनंजय मुंडेला मंत्री केला है ना, आणि नंतर त्यांनी मला सोडून दिला आणि आज माझी गाडी उचलून गेले, आज मला पैसेचा त्रास देत आहे, मला काय मदत करत नाही. तो आज जे मी कोर्टातून मागते ते माझ्या हक्काचं आहे. बरं, हे हक्काचं आहे, मात्र तुम्ही जसं म्हटलेत की मदत आणि त्याचा काळ कधीच नव्हता. बरं, जसं तुम्ही आता मगाशी उल्लेख केला धनंजय मुंडेंच्या आयुष्यातला वाईट काळ, तसं तुमच्याही आयुष्यात आला का? बीड मधला तो संघर्षाचा काळ कसा होता, ज्या वेळेला घर विकत घेणं शक्य नव्हतं, घर भाड्यानं सुद्धा द्यायला कोणी तयार नव्हतं, काय सुरू होतं त्यावेळेला बीडमध्ये? ज्या वेळे मी बीडमध्ये गेली पहिल्यांदा सगळे शॉक्ड झाले. हे महिला कशा काय इतके गुंड लोकांची प्रवृत्तीमध्ये एकटी आली, हे लोकांच्या साठी खूप विचारणीय गोष्ट थी. कोणी घरी देत नाही होता. 1 दिवसामध्ये मैंने खरीद लिया घर. पैसे कुठून आले? पण माझ्याकडे जेवर आहे ना माझे, असं नाहीये. मी मीडियावरती सांगितलेलं आहे, माझे पर्चेमध्ये पण मी सांगितलेलं आहे, माझ्याकडे 900 काहीतरी ग्राम गोल्ड आहे. 1 kg मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सरसकट. तो त्या बिकून माझं सगळं चालू आहे. तो मी घर खरेदी केला 15 लाखाचा तिकडे आणि आज मी राहते, गेले 2-2.5 वर्ष झालेले आहे आणि तिकडे राहणं सोपा नाही होता. आज कलेक्टर ऑफिसमध्ये मारहाण झाली, तुम्ही बघितलेलं आहे, माझी गाडी फोडली आणि ज्या वेळे मी गेली पहिले दिवस राहण्यासाठी गेली, तुम्हाला माहित आहे कितकी बडी सजा मिळाली मला. हे लोकांचे गुंड लोकांचे फोन आले, तुला जाळून टाकू आम्ही. मी सांगितलं कुठे यायचं आहे मला सांगा, तुम्ही कुठे यायचं आहे?
तो माझ्या लोकांनी सांगितलं की असे धमकी आपल्याला देत आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना ते कंप्लेंट टाका. मी कंप्लेंट टाकली, तर माझे कंप्लेंटवरती तो काय झालं नाही. मला तो काही रिलीफ मिळाला नाही पोलिसाकडून. बीड कसं आहे तुम्ही बघा. आणि त्यानंतर ज्या दिवशी मी कंप्लेंट दिली, माझे कंप्लेंटचे नंतर 1 तासामध्ये 1 तासमध्ये 8 वेगळे वेगळे ठिकाणी, परली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड असे वेगळे वेगळे ठिकाणी 8 केस 1 तासामध्ये माझ्यावरती झाले. काय केसेस होत्या, कोणी टाकल्या? धनंजय मुंडे. माझी कोणाशाही दुश्मनी नाही आहे. धनंजय मुंडे अँड गुंडा गँग त्यांच्याशी माझी आहे फक्त. आणि माझा नवरा पण माझा दुश्मन नाही होता. माझा नवरा पण माझा सुहाग आहे. माझे तो मुलाबाळांचा बाप आहे. तो माझ्यासाठी हमारे में, मैं ब्राह्मण कुल की हूँ, मैं ब्राह्मण घर से हूँ. हमारे घर में पति के पैर धो के पीते हैं, तो मेरे लिए मेरे पति तेच होते. पण हे जे गुंड गँग दलाल लोक आहे, त्यांनी आमचा वाटोळा केला, आमच्या रिश्तेचा वाटोळा केलेला आहे. ते लोकांनी वाटोळा केलेला आहे. माझ्या नवऱ्याने मला सोडला नाही. तो चांगला आहे. मग ती व्यक्ती नेमकी कोण होती? आणि मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. दलाल लोक आहे, त्यांच्या जरी भांडा फोडलं है ना, आज अडीच आमच्या घरामध्ये स्लीपर घालून येत होते, काय नाही होतात ते लोकांच्याकडे. पण आज अडीच कोटीचे मालिक बनून बसलेले आहे. लोकांचे जे आका ते म्हणताय ना, सुरेश धस अण्णा, की आका एक आका नाहीये, खूप आका आहे. करुणाजी, मगाशी ब्रेकवर जाण्याआधी मी प्रश्न विचारलेला होता की जितकं जुनं तुमचं नातं आहे, तितकेच जुने वाल्मिक कराड आणि स्वतः धनंजय मुंडे यांची मैत्री आहे का? माझ्यापेक्षा जास्त पुराणा त्यांच्या नाता असतील, मला असं वाटते. तुम्ही ओळखत होतात त्यांना? कधी घरी येणं जाणं होतं? मला खरोखर माहित नाही की त्यांच्या नाता किती जुना आहे, पण मला असं वाटतं माझ्यापेक्षा जुना नाता त्यांच्या आहे. क्योंकि मुंडे साहेब सोबत पण काम करत होते ना, त्यांच्या घरामध्ये काम करत होते. तो त्याच्यासाठी मला असं कळते की माझ्यापेक्षा जास्त पुराण. पण तुम्ही स्वतः वाल्मिक कराडांना कधी भेटला होतात का? त्यांचं घरी येणं जाणं होतं का? एक धक्कादायक खुलासा तुम्ही केलेला होता की तुम्हाला मारहाण करण्यात आली होती त्यांच्याकडनं. ऐका, मी वाल्मिक कराडचं नाव जे आहे फक्त माझ्या हस्बंडचे तोंडातून ऐकलेलं आहे. आणि ज्या वेळे मी प्रेग्नेंट होती, माझ्या मुला माझे पोटामध्ये होता, त्यावेळे धनंजय मुंडे 3 महिने आले नाही होते माझ्याकडे. तो मी एकदम शॉक्ड झाली, कुठे आहे. आणि त्यावेळे फोन पण जास्त लागत नाही होता, तुम्हाला माहित आहे. तो मी त्यांना शोधण्यासाठी परलीमध्ये जात होती. त्यावेळे हे लोकांना कुठे कळलं मला माहित नाही. कुठे कळलं की मी आली आहे औरंगाबादमध्ये. त्यावेळे मला खूप वॉमिटिंग येत होती. तो त्यांनी तिकडे येऊन आणि माझी गाडी जंगलमध्ये थांबून माझ्यासोबत मारहाण केली, प्रेग्नेंट महिलाला, आणि मला खूप शिवीगाळ केली. कोण होतं त्यावेळेला? वाल्मिक कराड. आणि त्यांच्यासोबत एक 7-8 लोक होते तो. पर त्याच्यामध्ये एक वाल्मिक कराड आणि मी ओळखत होती त्यांना, ज्यांचं नाव आहे ते शिवा साखरे. तो पण होता. त्यांच्या पीए होता त्या वेळेचा. तो पण हे सगळी गोष्टीचा खुलासा करू शकतो. क्योंकि त्यांच्यावरती पण जसं माझ्यावरती अन्याय झालेला आहे, तसंच त्यांच्यावरती पण अन्याय झालेला आहे. क्योंकि ते लोक खूप चांगले होते. आणि पण जसे माझ्यावरती अन्याय झालेला आहे, ते लोकांनी धनंजय मुंडेला खूप वाईट काळामध्ये साथ दिला. अच्छा. पण त्यांच्यावरती पण असं खोटे नाटे आरोप करून सगळं केलेलं आहे. तो पण बोलू शकता, आय थिंक सो. पण करुणाजी, आता सध्या विरोधकांकडून एक मोठा आरोप होताना दिसतो की धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असतील, जसं मगाशी तुम्ही एक उल्लेख केला की जे लोक स्लीपर घालून येत होते ते कोट्यवधींचे मालक असल्याचं तुम्ही स्वतः पाहिलेलं होतं. असं नेमकं काय नेक्सस त्या ठिकाणी होतं की ज्याच्यातून इतका पैसा सगळ्यांजवळ आला?
आज बीड असेल, परळी असेल, मराठवाड्याचं नाव ज्या वेळेला बदनाम होतं, तिथला सर्वसामान्य नागरिक जो आहे ना तो त्रस्त आहे, त्यांना त्रास होतोय या गोष्टींचा. मग याच्यात कितपत सत्य आहे किती नाही आहे, कारण विरोधक सातत्यानं आरोप करतात, सत्य परिस्थिती तर तुम्ही फार जवळनं पाहिली असू शकते. काय होतंय, मंत्रीपद जे आहे ते छोटा नाही असतो. बरं. मला पण काय माहित नाही होता मंत्री काय असतो. त्याच्यासाठी मी इतकी मोठी लढाई लढली पण जेलमध्ये रेहून आणि सगळे जे गोष्टी आहे ते बघितलेली आहे. आज बीडमध्ये रेहून मी बघितलेला आहे. इतकी मोठी मोठी सभा, 30-30 कोटी, 40-40 कोटी एक सभामध्ये हे लोक खर्च करतात. खरं आहे, हा, खरं मानायचं आम्ही स्वतः बघतोय मी. मला पण एक गोष्टीचा विश्वास नाही होता, पण स्वतः मी गेले 3 वर्षपासून बीडमध्ये राहून बघते ना. 30-30 कोटी, 40-40 कोटी. आत्ता जे रश्मिका मंदाना आणले होते ते, जो कोणती हिरोईन आहे वो रामायण पिक्चरची, युग पुरुष कोणचा, आदि पुरुष, तो मोठी रश्मिका मंदाना मोठी हिरोईन आहे. स्टार आहे. नाही, 2 महिला आणली होती. बरं. कृती सेनन, राईट. कृती सेनन आणि ते रश्मिका मंदाना, ते खूप मोठे हिरोईन आहे. कमी ते कमी 10-10 कोटी घेतलेले आहे त्यांनी. आणि ते जे 10 दिवसाचे तुम्ही बघा गणपतीचे, कमी ते कमी 150 कोटीचा प्रोग्राम होता. बापरे. 150 कोटी कुठे आणतात ते लोक आणि कुठे आणतात इतके पैसे? रश्मिका मंदाना छोटी हिरोईन नाहीये. 70-70, 80-80 कोटी घेतात हे लोक. आणि परली सारखे गावमध्ये जाना, त्यांच्या माहिती तुम्हाला एक प्रोटोकॉल असते स्टार लोकांच्या. ते इतके गावमध्ये जाण्याचे शक्यच नाहीये. पर्टिक्युलर असतात, त्यांची एक इमेज असते. इतके गावमध्ये आणि फक्त 2 मिनिटासाठी आय लव्ह यू परली. काय भेटला परलीची जनताला आय लव्ह यू म्हणून? 150 कोटी गेले. आज तुम्ही बघताय सिंचन घोटाळा काय, राख घोटाळा. आणि तुम्ही बघा बीडची, आज पंकजाताई 5 वर्ष मंत्री होती, धनंजय मुंडे 5 वर्ष पालकमंत्री होते, 10-15 वर्ष मुंडे घराणे करे सत्ता आहे. तुम्ही बीडची रस्ते बघा, तुम्ही कचरा असं रोडवरती आहे. पण तुम्ही बघा तिकडे, माहिती तुम्हाला, मी प्रचार करताना सगळीकडे मला असं रडणं येत होता. तिकडे गेस आहे एक नालीमध्ये, जे आपली गंध असते ना, गंदगी आपली जे लेट्रिन बाथरूमची जे गंदगी असते, ते पुरी तुंबलेली नालिया आहे तिकडे. काहीही नाहीये. कशाचे तुम्ही पालकमंत्री, कशाची तुमची सत्ता आणि 150 कोटी खर्च करून तुम्ही गणपतीमध्ये हिरोईन आणतात? स्वतःच हिरोईन्सचा आता उल्लेख केलेला, तर मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणताय गेले 27 वर्ष तुमचा संघर्ष सुरू आहे. एक महिला म्हणून अनेक महिला तुमच्या बाजूने उभ्या आहेत, रिस्पेक्ट करतात. मात्र ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या अभिनेत्रींची नावं घेतात, मराठी असतील, साऊथ मधल्या असतील, यांची नावं ज्या वेळेला घेतात, त्यांच्या आयुष्यामध्ये वादळ नाही करणार? त्यांच्या चारित्र्यावरती बोलताना तुम्हाला काय वाटतं? ऐका, आता तुम्ही तोंड उघडलेलंही नाहीये. मी फक्त इतका सांगितलेला आहे, कुठे कुठे माझा नवरा पैसा लावतात आणि आज जनताचे पैशाचा गैरवापर होऊ नये त्याच्यासाठी मी एक जनताशी प्रार्थना केली होती. आणि त्यांच्या मी नाव, आता माझे नवऱ्याबद्दल मी बोलत होती, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही होते. मग बऱ्याच वेळेला तुमच्यावर संशय निर्माण होतो की तुम्ही खरं बोलताय की खोटं बोलताय. नाही, तो त्यांच्याबद्दल, मी महिलांच्या बद्दल काही बोलली नाही. आणि माझ्याकडे सगळे पुरावे आहे, तरी पण मी गप आहे. क्योंकि जे महिला आहे वाईट जरी करते तो त्यांच्या पोटासाठी करतात. जरी वाईट असेल तरी पण, माझे नवरे सोबत असेल, कोणासोबत असेल, काय पण असेल, पण मी महिलांची खूप इज्जत करते, त्याच्यासाठी आज मी गप्प आहे. बरं, तुम्ही गप्प आहे असं म्हणता, पण मला एक प्रश्न आता तुमच्याच बद्दलचा विचारायचा आहे की गेले 27 वर्ष तुम्ही संघर्ष करता, महिला आयोगाकडे जाता. महिला आयोगाने तुमची किती दखल घेतली? जितकी एका अभिनेत्रीची दखल घेऊन तातडीनं महिला आयोग त्याच्यावर कारवाई करताना दिसतं, मुख्यमंत्र्यांची भेट घेताना दिसतं. तुम्ही प्रयत्न नाही केलेत का कधी?
ऐका मी एक बोलते, रान बाजार सारखी वेब सिरीज मध्ये काम करणारी महिलांना हे लोक न्याय देऊ शकतात, पण एक मंत्रीची बायको, ज्यांचे कॅबिनेट मिनिस्टर आहे, त्यांची बायको, त्यांचे मुलाबाळा, त्यांना न्याय देणं हे लोकांची डिक्शनरीमध्ये नाही आहे. क्योंकि रुपाली चाकणकर जे महिला आयोग की अध्यक्ष आहे, ते फक्त दाखवण्यासाठी आहे. बरं. आणि क्योंकि धनंजय मुंडे त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि त्यांच्या पक्षाचे आहे, कुठे न्याय भेटणार? अरे चलो मला सोडा है ना, पण मला माझ्या मुलाबाळांना तो न्याय द्या. त्यांनी काय वाईट केलंय? धनंजय मुंडेंनी मान्य केलंय ना, मला सोडा, मला तो सोडा, मी काय नाहीये, पण माझ्या मुलाबाळांना न्याय द्या ना. मुंडे घराण्याच्या एकमेक वारिस शिशु धनंजय मुंडे, पण आज बेटेने, मुलगेनी बापला काल न्याय दिला की मला बापला त्रास नकोय, त्याच्यासाठी आईला वाईट सांगितलं त्यांनी. त्रास झाला या गोष्टीचा? वाईट वाटलं तुम्हाला? मला नाही, मला अभिमान वाटलं की माझा मुलगा माझा आहे, इमानदार आहे, आईसारखा इमानदार. जरी काय झालं तो बाप सोबत इमानदार राहणार मुलगा, असं माझा मुलगा आहे. अभिमान वाटलं. आणि त्यांचे सगळे आरोप आहे मी मान्य करते, काय वाईट नाही वाटलं, अभिमान वाटलं की माझा मुलगा आहे आणि माझ्यासारखा इमानदार आहे, खरा प्रेम आहे त्यांचे बाप सोबत. त्याच्यासाठी मी बोलते. मला नाही, आज महिला आयोगाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा, सगळ्यांची मी हात जोडून विनंती करते, सांगा तुमच्या मंत्री महोदयाला मला न्याय देऊ नका, पण ते मुलाला न्याय द्या. कुठेतरी एक सभामध्ये घेऊन जा आणि छाती ठोकपणे सांगा, जसे त्यांनी काल छाती ठोकपणे सांगितला. त्यांचे इंस्टाग्रामवरती पोस्ट केली की माझा बाप वाईट नाही आहे, माझी आई वाईट आहे. तो आई जे आहे, मी सांगते, मी जगातली सबसे वाईट महिला मी आहे. पूर्ण भारताची माझ्यासारखी वाईट कोणी नाही आहे, पूर्ण धरतीमध्ये माझ्यासारखी वाईट कोणी नाही आहे. पण तुम्ही तो चांगले बाप आहे ना. मी आज बाळांसोबत साठी कोर्टामध्ये लढली, माझी विजय झाली, तुम्हाला ते पण वाईट वाटलं. आणि आज मुलाला पुढे केला, मुलांनी तुमची बाजू घेतली, तुम्हाला न्याय दिला. इमानदार आईचा इमानदार मुलगा, मला अभिमान वाटला. पण तुम्ही न्याय द्या ना, घेऊन जा तुम्ही एक सभामध्ये, परलीमध्ये घेऊन जा तुम्ही, की असंच त्यांचा गैरवापर करणार. जसं 27 वर्ष मला लपवून ठेवला, असंच आज 21 वर्षाचा मुलगा आहे, रोजगार नाही त्यांच्या हातामध्ये, 1 रुपयाचा सुद्धा प्रॉपर्टी नाही त्यांच्या नावावरती. अरे प्रॉपर्टी तो सोडा, गाडी पण नाहीये त्यांच्या नावावरती. तिकडं मुलं तर छाती ठोकपणे सांगताना दिसतात, सोशल मीडियावरती व्यक्त होताना दिसतात, आणि तुमच्याही चारित्र्यावरती कुठे कमी संशय घेतला गेला किंवा कुठे कमी तुमच्यावरती तशा प्रकारचे आरोप केले गेले नाही. मला एक सांगा, काही नावं आहेत त्याच्यातली महत्त्वाची, ती नावं ज्यावेळेला थेट तुमच्याशी जोडली गेली त्यावेळेला किती वाईट वाटलं? बबन गीतेला मी आजपर्यंत एकदा भेटली नाही है ना. माझे नवऱ्याचे सहयोगी सहकारी होते शिवराज बांगर जे आहे, हा, त्यांच्या सोबत त्यांची जे बायको आहे माझी चांगली मैत्रीण आहे. आणि ज्यावेळी मी बीडमध्ये गेली, त्यांनी मला घर घेण्यासाठी सपोर्ट केला, शिवराज बांगरची बायकोंनी. हा, आणि त्यांची सोबत माझी चांगली मैत्रिणी आहे. आणि शिवराज बांगरला पण मी त्यांची बायको समोर 2 वेळे भेटली आहे. आणि जे भगीरथ बियाणी प्रकरण आहे त्याच्यामध्ये मला माझ्या कानावरती पण खूप काही वाईट गोष्टी आलेली आहे. पर मी इतकाही सांगते, याच्यावरती जे भगीरथ बियाणी प्रकरण आहे त्याच्यावरती मी एकच बोलते की खूप मोठा षडयंत्र आहे याच्या पाठीमागे, ज्याच्यामध्ये मी नाही आहे. आणि तुम्ही त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि माझे कॉल रेकॉर्ड चेक करा. जरी भगीरथ बियाणीच्या नाव जे आहे ते मैंने मुंबईमध्ये त्यांच्या निधनानंतर माझे घर ते केसमध्ये, त्यांच्या केसमध्ये मला अडकवण्याचा हे लोकांचा प्रयत्न होता.
पण मग ते षडयंत्र काय होतं ते आजपर्यंत ऐका ना. कोणालाच माहिती नाहीये. नाही, मला सगळं माहित आहे, मग पण सांगा. आता मी तोंड उघडणार नाही. खूप मोठं षडयंत्र का आहे दबाव तो. आहे तुमच्यावर? हा, दबाव आहे तुमच्यावर? पूर्ण दबाव आहे. तुम्ही बघितलेलं आहे कल दबाव. षडयंत्र कोणाचं? षडयंत्रात कोण सामील? कोणाचा दबाव? षडयंत्र खूप मोठं आहे, खूप मोठे नाव आहे त्याच्यामध्ये, आणि खूप मोठी महिला आहे त्याच्यामध्ये, जे त्यांना हटून मला नाव पुढे करण्याचा प्रयत्न होता. पण मी बोलते की जरी एक कॉल सुद्धा मला माझ्या कॉलवरती निघाला त्यांच्या, तो मी स्वतः फाशी घेणार, लोकांच्या समोर फाशी घेणार. काय पण बोलणार तुम्ही, काय पण करणार, कोणतेही केसमध्ये अडकण्याचा प्रयत्न करणार. मला तो पत्रकाराशी माध्यमातून इतका तक माहीत पडलेला आहे की त्यांची जे आत्महत्या झाली आहे त्याचे FIR मध्ये माझं नाव होता. अच्छा. हां, पण कधी FIR मध्ये नाव टाकला, कधी काढला, मला काय माहीत नाही. काय चालू आहे बीडमध्ये, काय चालू आहे, पण खूप मोठे नाव आहे, खूप मोठा षडयंत्र होता. आता मी सांगणार नाही. कधीपर्यंत समोर येईल खरं षडयंत्र? किंवा मग आकाचा आका कोण? फक्त बोललं जातं, समोर येत नाही, सस्पेन्स क्रिएट केला जातो. तुम्हाला तरी माहितीये का आका कोण, आकाचा आका कोण? आका म्हणजे वाल्मिक कराड, आणि बाप तो बाप रहेगा. आकाच्या आका म्हणजे धनंजय मुंडे, ज्यांच्या करणेवरती हे सगळं चालू आहे. 150 कोटी हिरोईनवरती जे ये खर्च करते हैं, और जो एक एक सभाओं में 30-30, 40-40 कोटी खर्च करते हैं, किधर से आता है ये आका लोग ही तो इकट्ठे करते हैं पैसे. और ये आका फक्त एकच नाही आहे, पुण्याचा आका वेगळा आहे, सांगलीचा आका वेगळा आहे. हे सगळे भूमाफिया आहे. कोण कोण आहेत यात? आहे, नंतर आपण याच्यावरती पूर्ण प्रकाश डालू आणि पूर्ण पुरावे सहित मी इकडे परत येणार आहे. बरं, अनेक जण यावेळेला लाईव्ह बघतायत, त्यांच्याही मनात हे अनेक प्रश्न असतील. तर आकाचा आका कोण हे तर तुम्ही सांगितलं, अनेक भूमाफिया असल्याचं तुम्ही म्हणताय, त्यांची नावं कधीपर्यंत समोर तुम्ही आणणार? दुसरा महत्वाचा प्रश्न, जर इतकी कोट्यवधींची कमाई आहे, इतकं सगळं, मग तुम्हाला न्यायासाठी का पुढे यावं लागतं? 2 लाख रुपये जी तुम्हाला पोटगी देण्यात आलेली आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी नाही आहे. मग आणि तुम्ही सांगितला कोटी अवधी, धनंजय मुंडेला ये त्रास नाही आहे की मला पैसे देण्याचा त्रास नाही आहे. त्यांना किती देऊ शकतात, पण त्यांचा त्रास काय आहे की जे महिला आज बिना पैसेचे इतका मोठा पक्ष उभा करू शकते, स्वराज्य शक्ती नावाचा, आणि आज इतकी मोठी लढाई लढू शकते बिन पैसेचे, है ना. जरी पैसे त्यांच्याकडे आले तो काय करणार ती, असं भीती त्यांना आहे. त्याच्यासाठी नाही, तो पैसे देण्याची काय गोष्ट नाही आहे त्यांच्याकडे, असं देऊ शकतात. आणि माझ्याकडे माझ्या कन्संट्रम आहे हायकोर्टामध्ये, सगळी रजिस्टर्ड मी काढलेली आहे, काय म्हणतात त्याला, सर्टिफाईड कॉपी. 15,000 रुपये टाकून सर्टिफाईड कॉपी काढली आहे. त्याच्यामध्ये 50 कोटीची ऑफर मला ज्यावेळी आमचा वाद चालू होता, सुरू झाला होता, त्यावेळेही धनंजय मुंडेंनी जी मानहानीचा केस केला होता त्याच्यामध्ये मला ऑफर दिली होती. मान्य तेलारामानी जज मॅडम जे आहे त्यांच्यासोबत आमच्या ओबेरॉयमध्ये 5 महिने मीडिएशन चालला, आणि मला 50 कोटीची ऑफर दिली, तरी पण मी ते फेटाळली. मला कुठेतरी असं वाटत होतं नाही, नवरा घरी येणार आहे. अगोदर पण असं खूप काय झालेलं आहे, 1 वर्ष झाले होते, आले नाही होते, पण येणार आहे, येणार आहे, येतील, मला सोडणार नाही. क्योंकि त्यांनी सांगितलेला होता मी आपला 7 लाख जन्माचा आपला संबंध आहे, असं संपवणार नाही. कधी पण मी बोलत होती, कधी आमचा झगडा होता था तो मैं बोलती थी कि मेरे को तलाक दे दो, मेरे को तो मेरी प्रॉपर्टी का हिस्सा दो और छोड़ा छुट्टी करो, ऐसे मैं झगड़े में बोलती थी. नाही नाही नाही, तू पैसे घेऊन काय घेऊन माझा जीव जरी गेला ना, तू माझ्या सोबत जाणार आहे, सोडणार नाही तू मला. तर 7 लाख जन्माचा आपला रिश्ता आहे, ते विचार करून मी विचार करून होती की येणार आहे माझा नवरा. त्या विचार करून मी ते पैसे ठुकरा दिए मैंने पैसे. और आज मुझे इतका त्रास झाला कि चालेल, काही नाही, कोई बात नहीं है, पर मैं कोर्ट से लूंगी जो भी लूंगी. बरं, कोर्टाकडे तुम्ही न्यायाची दाद मागताय, तुम्ही तुमच्या केस बद्दल बोलताय. रेणू शर्मा केस मध्ये काय झालं? तुमच्या तर भगिनी आहे, त्यांनी माघार घेतली, तुम्ही माघार घेत नाही. काय असं नेमकं घडलं रेणू शर्मा यांना माघार घ्यावी लागली त्यांच्या केसमध्ये, आणि काय घडलं होतं त्यावेळेला?
ऐका, रेणू शर्मा बद्दल हं, जे माझी बहिणी होती हं. त्याच्याबद्दल आजपर्यंत मी आपल्या फेसबुकवरती कुठेही एक वक्तव्य केलेला नाही आहे. उल्लेख पण नाहीये त्याचा. उल्लेख पण मी केलेला नाही. माझे कुठेही पोस्ट केली नाही. त्याचे जे स्टेटमेंट होते कधी मी शेअर केला नाही कुठेही. क्योंकि अगोदर मला माहीत नाही होता आणि ज्या वेळे मला माहीत पडलं धनंजय मुंडेंनी तिला पण खोट्या केसमध्ये खंडणीच्या खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकलं होतं, 2 महिने ठेवला होता तिला पण. आणि कोर्टामध्ये काय त्यांनी नमूद केला त्यांची ते स्टेटमेंटमध्ये, मी 50 लाख दिले, मी 1.5-2 लाखाचा मोबाईल दिला. अरे तुमच्या घरच्या राज आहे, बायकोचे तुम्ही जेवर गहाण ठेवतात, प्रॉपर्टी विकवावतात आणि सालीला तुम्ही 50-50 लाख देतात आणि नंतर तुम्ही खंडणीच्या केस दाखल करतात तिच्यावर. ज्या वेळे ती तोंड उघडतीत आणि तिने कशाला केस माघार घेतला, तिच्याकडे घर नाही होता. आणि जसं तुम्ही बघितलेलं, खूप चांगला क्वेश्चन केलेला आहे, तुम्हाला कनेक्ट करते मी. ज्यावेळी माझी आईने जहर खाल्ला त्यावेळे पूर्ण परिवारवरती प्रेशर टाकला, दबाव टाकला यांनी. छोटे छोटे मुलाबाळ आहे, तुम्ही बघा, नंतर मी येणार नाही, माझ्या कोणी काही वेळ वाईट करू शकत नाही, पण जरी तुम्ही आता तोंड उघडलं तर तुमची बहिणी सदाकालसाठी घरामध्ये बसणार आहे. आणि माझे घरचे लोक खूप, कोणी तो आई नहीं, एक बहन है, एक भाई है और मैं हूँ बस, और कौन भी नहीं है. क्या करेंगे वो, भाई को ब्रेन हेमरेज आके गया, क्या करेगा, क्या कर लेगा, एक असहाय फैमिली क्या करेगी, आपको मालूम होगा. फिर उसके बाद तो प्रेशर डाला, हम चुप रह गए. जब मेरी बहन ने ये करा, धनंजय मुंडे की आदत है, वो खुद नहीं बोलता है, मंत्री है ना, पैसे वाला है, बड़ा आदमी है, खुद नहीं बोलता, बोलने के लिए भी लोग रख रखे. अच्छा. हाँ, जैसे आपने देखा कल सदावर्ते जी ने स्टेटमेंट दिया. क्यों स्टेटमेंट दिया उन्होंने? जब मेरी गाड़ी में रिवॉल्वर डाली थी, मेरे लोग उनके पास गए थे, उनने बोला था मैं बात करने के भी 50 लाख रुपए लेता हूँ. ऐसा उनका स्टेटमेंट था मेरे लोगों के सामने. तो धनंजय मुंडे के लिए बोलने के लिए उन्होंने कितने पैसे लिए होंगे कल? और क्यों बोल रहे हैं वो बीच में हमारे? वो हमारे वकील नहीं है, ना वो मेरे हैं ना मेरे पति के वकील हैं. उनके वकील को बोलने का अधिकार है क्योंकि वो लढ रहे केस हमारा. बरं, पण रेणू शर्मानी ज्या प्रकारे आणि ज्या मी तेच सांगते, ज्या वेळे माझी आईचा निधन झाला त्यावेळे आमच्यावरती प्रेशर टाकला, तोंड उघडू नका, है ना. मेरे घर वालों ने बोला जान दो, एक मौत हो गई है, वापिस से तेरी मौत ना हो इसके लिए, क्योंकि उस समय मैंने भी जहर खाया था. जी, याद उसके बाद CHL अपोलो हॉस्पिटल इंदौर में मैं 5 दिन भर्ती रही थी. उसके बाद जब रेणू शर्मा ने केस करा इनके ऊपर, धनंजय मुंडे ने मला, आमच्या वाद अगोदर चालू होता, तिने केस केला, त्यांनी मला काय सांगितलं फोन करून, जरी तू तोंड उघडली तो मी कधीही घर येणार नाही. आणि मला असं वाटलं नाही ती खरी आहे की तो खरा आहे मला माहित नाही, तो मी कशाला तोंड उघडणार. आणि त्यांनी काय सांगितलं, तुम्ही एक स्टेटमेंट द्या की माझी बहीण ब्लॅकमेलर आहे आणि माझे नवऱ्याला ब्लॅकमेल करते. तो मी सांगितलं त्यांनी की मी गप राहते, पण असं काही खरं खोटं स्टेटमेंट मी देऊ शकत नाही, क्योंकि तुम्ही माझे नवरे आहे तो ती पण माझी बहीण आहे आणि मला तुम्ही खरे आहे की ती खरी आहे मला कळत नाही. तो असं धनंजय मुंडेची ना आदत आहे. आता जसे माझे मुला बाळांना माझे अगेन्स्ट केला, काल त्यांनी पोस्ट टाकली की आमची जे आई आहे ते त्यांच्या मला त्रास आहे, पिताजीच्या नाही है ना. तो असं धनंजय मुंडेची सवय आहे, स्वतः बोलत नाही, जे परिवारमध्ये भांडण लावतात. बरं, ठीक आहे. मात्र तुम्ही परिवाराबद्दल बोलताय आणि त्याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे की रिव्हॉल्वर केस ज्यावेळेला तुमच्याबरोबर झाली त्यावेळेला नेमकं काय घडलं? कलेक्टर ऑफिसमध्ये तुमच्या सोबत काय घडलेलं होतं? रिव्हॉल्वर केसच्या वेळेला तुम्ही स्वतः बंदूक घेऊन फिरत होता, ठेवली गेली होती, काय? कलेक्टर ऑफिसच्या वेगळा इश्यू आहे आणि जे रिव्हॉल्वर, दोन्ही केसेस मला समजून घ्यायचे. ज्या वेळे धनंजय मुंडेच्या माझा वाद वाढला आणि त्यावेळे माझे सोबत कुछ लोक होते आणि ते माझा आहे ना गैरवापर करत होते. इतका मी सांगते आज मीडियावरती खुलून, क्योंकि माझे नवऱ्याला पण हे माहीत नाहीये. त्यांनी ते काय करत होते, माझ्याकडून काहीतरी कंप्लेंट लिहून घेणार आणि काहीतरी करणार आणि माझ्या हस्बंडकडून पैसे घेणार. बापरे. अशी टीम माझे पाठीमागे होती जो त्यांनी पाठवली होती.
धनंजय मुंडेंनी पाठवली होती, त्यांचे लोक होते. पण ते लोक काय करत होते? हेतू काय होता पण याच्या मागचा? पैसे. रवी गवली नावाचा व्यक्ती होता, त्यांनी मला सांगितलं, आणि माझे हस्बंड कडून पैसे घेण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, तुम्ही है ना परली चला. मैंने बोला ठीक है. मैं उस टाइम कुछ ज़्यादा मेरे को अकल नहीं थी, मैं वैसे भी परली जाती जाना कभी भी, मतलब मेरे घर पे पति रहे मेरे साथ, बस मेरा तेच हेतू होता. तो त्यांनी सांगितलं की तुम्ही चला परली. तो मैं परली गई. ते लोकांना 40 लाख रुपये भेटले त्याच्यामध्ये. ते दलाल लोकांनी खूप मोठी यंत्रणा माझे पाठीमागे सोडली होती. तो त्या लोकांनी 40 लाख रुपये घेतले माझे नवरेकडून, आणि मला तिकडे जाऊन, आणि ज्या वेळे मी गेली त्यांनी काय सांगितलं, तुम्ही सगळे पुरावे घ्या आणि चला आमच्यासोबत. आणि पूर्ण पुरावे घेऊन माझे लग्नाचे आणि जे ते सगळं काय आहे, तुम्ही नंतर सांगणार की तुम्ही दुसरी मुलीबद्दल बोलतात, ते सगळे व्हिडिओ सगळे माझ्याकडे होते. ते घेऊन मी परलीमध्ये गेली, आणि त्या लोकांनी तिकडे षडयंत्र करून माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली, आणि जे माझ्याकडे पूर्ण पुरावे होते ते सगळे काय पोलीसवाले लोकांनी माझ्या हाताकडून घेतले. पण सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या केस संदर्भातली चर्चा सुरू आहे ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली. यामध्ये वाल्मिक कराड किंवा खंडणी प्रकरण या संदर्भातले पुरावे आतापर्यंत सादर करण्यात आले. मात्र आता यामध्ये असलेले जे कृष्ण आंधळे, तो व्यक्ती नेमका आहे कुठे, आणि या खून प्रकरणाशी कुणाकुणाचा संबंध असू शकतं असं आपल्याला वाटतंय, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय? ऐका, मला संतोष देशमुख भाऊ जो होते त्यांचे प्रकरणबद्दल पण माझ्यावरती खूप प्रेशर आहे की त्याच्याबद्दल तुम्ही बोलू नका. आणि त्यांच्या घर मी भेट देण्यासाठी गेली होती, आणि खूप वाईट परिस्थिती बघितली मी. कोणाचा दबाव आहे आता? और कोणाचा होणार आहे? आम्ही हे करू ते करू, जसे तुम्ही नाव सांगितलं की वेगळे वेगळे लोकांसोबत माझे नाव जोडतात, हे करतात. आता पण मला एकदा बाईट दिली, तो मला असं आला की तुमचे खोटे नाटे व्हिडिओ बनवून आम्ही पसरवणार आहे. मी सांगितलं तुम्हाला जे करायचं आहे ते करा, है ना. कोणासोबत नाव जोडायचं आहे ते जे करायचं आहे ते करा. आज धनंजय मुंडेचे इतके व्हिडिओ व्हायरल आहे, तो आहे का तो त्याच्यामध्ये? आज कोणाला लडकी करतात, कोणाला लडके करतात, हे सगळं काय हे बरं ठीक आहे. डीप फेक समजूया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालू आहे. तो जे संतोष देशमुख प्रकरण आहे त्याच्यामध्ये मी हेच म्हणणार, त्याचे जे हे आहे गुंड गँग, खूप काही मर्डर केलेले आहे. आणि हे जे वाद आहे त्याच्यामध्ये हे लोक जातीपाती करत आहे, जातीची चादर ओढण्याचा प्रयत्न करत आहे. ये गुंड गँग जो आज जेलमध्ये आहे तो ये जातीपातीचा मुद्दा नाही आहे. आणि आज जे जरांगे भाऊ म्हणताय, सगळे जे मागणी करताय, ते जातीपातीचा मुद्दाही नाही आहे. क्योंकि तुम्ही बघा, हा संगीन डिगोले, काका गर्जे आणि आपला खूप काही नाव आहे, आणि खूप काही नाव आहे, मला आज आता आठवण येत नाही. नंतर कधीतरी आपण मात्र मला सांगा, बजरंग सोनवणे मुद्दा लावून धरतात, सुरेश धस मुद्दा लावतात, अंजली दमानिया, सुषमा अंधारे सगळे तुमच्या बाजूने ज्यावेळेला उभे राहतात, तरी न्याय तुम्हाला मिळणार आहे का आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबाला मिळणार का? काय वाटतं? नाही, आता या वेळे आहे ना, संतोष देशमुख भाऊला न्यायची खूप गरज आहे. मला इतकी गरज नाहीये. मला जरी नाही मिळाला तो चालेल, काय गोष्ट नाहीये. मला नाही मिळाला ना तो न्याय चालेल, पण त्यांना न्याय भेटला खूप गरजेचं आहे. आणि जसे जे वाल्मिक कराडची जे गुंड गँग आहे, फक्त एक संतोष देशमुखचा मर्डर नाही झालेला आहे बीडमध्ये, खूप काही असे लोक आहे. मग आवाज का नाही उठवला तुम्ही? मला आत्ता सगळं कळलं आहे. गेले मी राजकारणामध्ये नाही होती, मी टीव्ही पण बघत नाही होती अगोदरपासून. मी सांगितलेलं आहे, माझ्या घरामध्ये एक ऐसा अँटिक युनिक घर होता आमच्या, ज्याच्यामध्ये टीव्ही नाही होती आजपर्यंत. आता लॉकडाऊन मध्ये एक जणीने गिफ्ट दिली आहे, माझे हस्बंडचे दोस्त होते. आणि बरं, पण आता जर मुलांची जबाबदारी किंवा ती कस्टडी धनंजय मुंडेंनी घेतली तर मग तुम्ही काय करणार? ते मान्य करणार? हां, करणार मान्य. क्यों नहीं करणार? क्योंकि आज तुम्ही माझी व्यथा बघू शकतात. पण मुलांना सोडू शकेल काही? ऐका ना, नाही सोडू शकेल. आईचं जे हृदय असते ना,
खूप मोठा असते. क्योंकि आई फक्त आणि बायको जे आहे आपले मुलाबाळांच्या आणि आपल्या नवऱ्याच्या कधी पण एक चांगली पद्धतीचा विचार करते. आणि ते सगळं विचार करून मी आजपर्यंत गप्प आहे. आणि तुम्हाला जे सांगितलं वेगळे वेगळे आका वेगळे वेगळे कडून, आज माझे मुलाच्याकडून 1 रुपयाची सुद्धा गाडी पण नाही आहे, प्रॉपर्टी नाही आहे, काही नाही आहे, रोजगार नाही आहे. पण आज माझा जरी वाईट झाला तो भी चालेल, पण माझे मुलाबाळांना न्याय मिळाला पाहिजे. माझे नवऱ्यासोबत जरी गेले तो माझे मुलाबाळांना चांगलं भविष्य मिळेल. माझ्यासोबत काय मिळणार? माझ्यासोबत त्यांना बदनामी सहन करावं लागेल. कधी भगीरथ बियाणी सारखे, कधी कुठे असे वेगळे वेगळे लोकांसोबत नाव जोडतील. आज माझा जोडलं जात आहे, उद्या माझी मुलगीच्या जोडणार. हे सगळं काही जे माझ्यासोबत घडत आहे उद्या माझे मुलींच्या सोबत घडणार आहे. जसे आज माझा मुलगा मुलगी आहे एक निष्ठ पितासोबत, तसंच मी होती गेले 27 वर्ष. त्यांच्यापेक्षा और एकनिष्ठ होती मी, तरी पण आज माझ्या काय झालं? बरं, पण ही तुमची खरोखर पब्लिसिटी स्टंट आहे. तुम्हाला राजकारणामध्ये यायचंय हां, किंवा अनेक राजकीय जे पक्ष आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही दारं ठोठावली होतीत का? आणि तुम्हाला काही प्रॉमिसेस केले गेले होते का? आणि त्या दृष्टीनं तुम्ही हे सगळं काही घडवून आणताय का? राजकारणात सक्रिय व्हायचंय तुम्हाला? मला तर खूप असा मतलब कधी रडणं येतात, कधी हसणं येतात तुमची गोष्टीवरती. बरं. सॉरी, बट मी आज 45 वर्षाची आहे. आणि जरी मला राजकारण करायचं होता तो मी 98 मध्ये BJP मध्ये होती. आणि आज हे जे माझी वय आहे 45 वर्ष, आज मी करून किती वर्ष राजकारण करणार? आणि राजकारणसाठी कोणी 1-2 वर्ष मध्ये राजकारण होत नसते. धनंजय मुंडेला 30 वर्ष लागले एकदा पब्लिक मधून निवडून येण्यासाठी. 30 वर्ष लागले. मुंडे घराण्याची सून आहे तरी पण मी तुम्हाला सगळी गोष्ट बघितलेली. आज 45 वर्ष की हूँ, 2-5 साल में तो मेरा पॉलिटिकल करियर बन नहीं सकता. और आज मुझे इसमें धकेला गया है. तो आज मेरे पास 2 ऑप्शन है, या तो मैं तैरना सीख जाऊं या तो मैं डूब जाऊं. तो मैं तैरने की कोशिश कर रही हूँ. पर तैरने के लिए कौन से पक्ष की तरफ जाएंगे आप? कौन से पक्ष की नहीं, किसी ने अभी तक तो मुझे नहीं लगता कि कोई पक्ष मुझे ऑफर देगा. क्योंकि जितने भी पक्ष हैं धनंजय मुंडे के दबाव में हैं जी. तो मुझे नहीं लगता कि कोई पक्ष मुझे लेगा. इसके लिए मैंने खुद का पक्ष खोला है, स्वराज्य शक्ति सेना. और यदि किसी ने दी ऑफर तो जब देंगे तब की तब देखी जाएगी. क्योंकि आज धनंजय मुंडे जैसे लोग बैठे हुए हैं और आज जो भी लोग हैं आप देख सकते हैं वो लोग क्या हैं. आज मेरे चरित्र पे एलिगेशन लगा रहे हैं ये लोग. अरे खुद का चरित्र देखें. और मैं तो बोलती हूँ यदि 2 बीवियों को प्रेग्नेंट करके अपनी साली के साथ सोने वाला यदि मंत्री बन सकता है तो मैं क्यों नहीं. और मेरे को जिस दिन करना होगा, मैं एक दबंग औरत हूँ. आज मेरे पति ने मुझे छोड़े हुए 3 साल हो गए. 50 कोटी की ऑफर मला दिली होती ते ठुकरा कर मी आज ये संघर्ष करत आहे, रडत आहे, लढत आहे. आणि मला ऑफर दिली होती माझे नवरेनी. त्याला मानी जज मॅडम समोर सांगितलं होता की 50 कोटी घ्या आणि दुबईमध्ये जाऊन तू दुसरं लग्न करा. जरी मला असं करायचा होता, यदि मी चरित्रहीन महिला होती तो कधी पण मी लग्न केला होता. आणि आज पण मी करू शकते. कोण माझ्या माईबाप आहे? माझे मुलाबाळा जे आहे खूप मुंबई सारखी मोठी सिटीमध्ये राहिलेले आहे. त्यांच्या पण काय वाद नाही आहे. करायचं तुम्ही करा. त्यांनी पण मला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. तुम्हाला करायचं तुम्ही जगा, चांगली पद्धतीने जगा, खुश राहा, असं त्यांचं म्हणणं आहे. नवऱ्याने पण ग्रीन सिग्नल दिलेला आहे. मला करायचा होता तो कधी पण मी करू शकते. आज पण मी करू शकते. कोणासोबत मी करू शकते. पण असे घाणेडे सगळं जसं तुम्ही सांगितलेलं आहे की वेगळे वेगळे लोकांच्या हे भगीरथ बियाणी कोण. पण जे भारतामध्ये आपण राहतोय ना त्याच्यामध्ये द्रौपदीला पण वेश्या उच्चारण केलेलं आहे. सीता माताला पण अग्निपरीक्षा द्यावं लागली. तरी पण मी अग्निपरीक्षा देण्यासारखी नाही आहे. मी सीता नाही आहे. क्योंकि माझे समोर जे व्यक्ती आहे तो पण राम नाही आहे ना.
तर त्यासाठी मी कशाला अग्निपरीक्षा देऊ. आणि जरी मला, मी आज मीडियासमोर बोलते, जरी मला कधी लग्न करायचं आहे तो मी सगळ्यांच्या समोर करणार, पूर्ण महाराष्ट्राला निमंत्रण देऊन. कोणाला भीतणार नाही मी. पण असे माझ्या चरित्रवरती एलिगेशन तुम्ही लावा, काय करायचं ते करा. मी भीतणार नाही, झुकणार नाही, लढणार आणि लढणार. तुम्ही काय करायचं, तुम्ही 2 वेळा जेलमध्ये टाकला, मला मारहाण केली, एक महिलाला, मी मीडियासमोर बोलते, वाल्मीकि कराड ने कपड़े में बाथरूम आने तक मुझे मारा था. इससे ज्यादा मैं क्या बोलूं आपको. समजू शकतो. इतनी बड़ी बात एक औरत बोल रही है, छोटी बात नहीं है ये. खरोखर आहे करुणाजी तुमचं और जब संघर्ष. एक बलात्कारी मंत्री बन सकता है तो मैं क्यों नहीं बन सकती. दूसरी शादी करके भी मंत्री बन सकती हूँ. और करना होगा जिस दिन ठोकपने करूंगी. मेरे चरित्र पे गलत एलिगेशन लगाने वाले खुद क्या है वो देखें. आज ये जो भगीरथ बियानी जी का आपने नाम लिया, बीजेपी के बड़े नेता थे वो. मैं देवेंद्र फडणवीस जी से हाथ जोड़ के विनती करती हूँ कि वो सीबीआई चौकसी लगाएं इसमें और निकालें कौन था, कौन महिला थी, क्या प्रकरण था, पूरा निकालें. और नहीं तो मैं पूरा सबके सामने बताऊंगी जो भीड़ के पत्रकारों ने मुझे बताया है. सब बहुत बड़ी बड़ी बातें, पर आज खूप अन्याय अत्याचार बर्दाश्त करके मैं लढ रही हूँ की कुठेतरी आज महाराष्ट्रामध्ये महिलांची बहुत विकट परिस्थिती आहे. न्याय भेटत नाही. महिला आयोग की अध्यक्षा फक्त नावाची आहे. आज महिलांना खून निकलणे तक मारहाण करतात. आणि आज तुम्ही बघितलेला आहे की खूप मोठी मोठी गोष्ट आहे. 4 कला केंद्र आहे. कला केंद्र तुमचे, तुम्ही काय आहे तुम्ही बघा ना. कला केंद्र कितना नीच काम है, कितना नीच काम है कला केंद्र. पर तरी पण तुम्ही तुमचे मंत्रीचे 4 कला केंद्र. अरे तुम्ही बेटी म्हणून त्यांना जॉब द्या ना. समजू शकतोय मी आपल्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ते या क्षणाला. मात्र तुम्ही स्वतः काय आहे आणि स्वतःची बायको वरती. आज मी तो मुंडे घराण्याची एकमेक सून आहे, पहिली बायको आहे. कोर्टाने मला निकाल दिलेला. आता तुम्हाला जे करायचं आहे ते करा. तुम्हाला बदनामी करायचं आहे, चांगला करायचं आहे, मारायचं आहे, मर्डर करायचं आहे, जे करायचं आहे करा. मी तो एक जिंदा लाश आहे आणि मी जास्त राजकारण करत नाही. क्योंकि पर तलवार को तलवार से काटा जाता है. इसके लिए मैंने सोचा कि नहीं, इतने गंदे लोग मंत्री बन के बैठे हैं जो घर में नौकर रखने लायक भी नहीं है. और आज मेरे जैसी महिला यदि चुप बैठी रहेगी तो कैसे क्या होगा. इसके लिए मैं राजकारण में आ गई. मैंने खुद का पक्ष खोल लिया. मुझे ऐसा लगा दुनिया बहुत भयानक है, पर मुझे ऐसा लगता था पहले कि मैं पक्ष खोलूँगी, पार्टी खोलूँगी तो अच्छे लोग आएंगे राजकारण में, मैं उनको जिता के दूंगी. पर ऐसा बहुत अवघड है. जैसे बरोबर आहे, काळच नेमका तसा आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये जे सध्या सुरू आहे, तुम्ही केलेला संघर्ष आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही इतक्या निर्भीडपणे क्रॉसफायरच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांसमोर मांडल्यात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मात्र आजच्या क्रॉसफायरच्या निमित्तानं एक गोष्ट लक्षात आली की बीड, परळी त्या ठिकाणी सुरू असलेलं राजकारण, तिथल्या सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या व्यथा, त्यांच्या समोर नेमकं काय चाललेलं आहे याच्या साक्षीदार असलेल्या करुणा मुंडे यांनी आपल्या मनातली ही सगळी गोष्ट महाराष्ट्रासमोर मांडली आहे. खरं खोटं काय ते येत्या काळ ठरवेलच. मात्र तुर्तास आजच्या क्रॉसफायरमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.